आता काय चाललंय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मी म्हणजे अर्जुन सुभेदार, तुमचा आवडता अमित भानुशाली. कोर्टाचे सीन सुरू होतात आणि मी रिहर्सल्स करतोय. आमचे डिरेक्टर पण आहेत, आमचे असोसिएट पण आहेत, असिस्टंट पण आहेत आणि सगळे ऍक्टर्स सोबत बसलेले आहेत. सो थोडी धमाल मस्ती, थोडं हसायचं आणि मग पूर्ण दिवस काम करायचं. आणि हे आले आमचे मेकअप दादा, धनंजय दादा. माझा कॅमेरा सुरू झाला की हे कुठूनही मला बघतात आणि पटकन येऊन माझा मेकअप करतात. आता रेडी होतोय अर्जुन सुभेदार व्हायला. एक म्हण आहे इंग्लिश मध्ये, काय म्हणे ती बरं? ऐका, बोलतोय मी आताच. So getting into the skin of the character now. एक्झॅक्टली, गेटिंग इन टू द स्किन ऑफ द कॅरेक्टर. सो रेडी. आणि ॲडव्होकेट आहे सो बो असेलच. आमचे इंटरेस्टमेंट दादा आहेत धनंजय, यांचं पण नाव धनंजयच आहे. माझ्या आयुष्यात धनंजय खूप आहेत नाही. सो रेडी. आणि काय असतं ना, स्क्रिप्ट आम्हाला सकाळी मिळते. सो जेव्हा केव्हा ऑन सेट असतो तेव्हा नेहमी स्क्रिप्ट माझ्या हातात असते. हे आले आमचे दिग्दर्शक सचिन सर. सम शेवटच्या मिनिटाला काय काय अजून ॲडलिप्स किंवा टिप्स देऊ शकतात ते सगळं सांगतात. आणि बट ऑब्वियस मला डायलॉग बोलायचे, तुम्हाला ऐकायचे तर साऊंड लागेलच. आणि हे आमचे साऊंड दादा खूपच गोड आहेत. चला आता पहिली रिहर्सल करू आपण. तुम्ही बघत असाल की मी स्क्रिप्ट सोडतच नाही. हो, जेव्हा कोर्टाचे सीन असतात तेव्हा मी जास्त कॉन्शियस असतो आणि जवळपास 10-15 वेळा मी स्क्रिप्ट वाचत असतो. 10-15 पण कमीच आहे. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्क्रिप्ट मी वाचत असतो आणि त्यासोबत काय काय अजून करू शकतो मी आणि त्याच्यासोबत अजून काय काय करू शकतो मी याचाही विचार करत असतो. असं म्हटलं जातं नेहमी की रीड बिटवीन द लाईन्स. वाक्यांच्या मध्ये काही इमोशन्स आहेत, काही फिलिंग्स आहेत, ते बघावं आणि त्या पद्धतीने वाक्य बोलावे. तेच शोधण्याचा प्रयत्न करतो नेहमी. चला मग आता रिहर्सल झालेली आहे, स्वतः आपण फायनल टेक कडे वळूया. ऍक्शन. आय होप तुम्हाला ही मेकिंग बिटवीन द शॉर्ट्स खरंच खूप आवडलं असेल. यापुढे सुद्धा आम्ही असे बरेच व्हिडिओज घेऊन येणार आहे, कोर्टाचे सिक्वेन्सेस सुद्धा आणि बाकीचे सीन सुद्धा. आणि जर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज ऑन टाइम मिळत राहतील. आणि तोपर्यंत बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम. ठरलं तर मग 8:30 वाजता स्टार प्रवाहावर.